जिल्ह्याला काल मध्यरात्री अवकाळी पावसाने जे आहे ते झोडपलं आहे। मी सध्या उभा आहे दक्षिण सोलापुरातील मंद्रुप या ठिकाणी। पाहू शकता टोमॅटोची बाग आहे, पूर्णपणे जी आहे ती आडवी झाल्याचं चित्र पाहायला मिळते। टोमॅटोचे जे झाड आहेत ते जमिनीतून पार वाऱ्याने जे आहे ते निघून पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। सर्व जे तयार झालेले टोमॅटो जे काढणीला आले होते ते टोमॅटो जे आहेत ते सध्या चिखलात गेल्याचं चित्र पाहायला मिळतं आपल्याला। जवळपास 1 एकरचं हे क्षेत्र आहे आणि या 1 एकरचं क्षेत्र जे आहे पूर्णपणे जे आहे ते मातीत गेल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। जे उरले सुरलेले टोमॅटो जे आहेत ते शेतकरी गोळा करतानाचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया काय एकूण परिस्थिती आहे। काय सांगाल दादा, कशा पद्धतीने काल अवकाळी पाऊस झाला? माझं नाव आहे उक्षित एकनाथ सलगर, राहणार 13 मैल, पोस्ट मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। काल पावसाने झोडपले। 4 वाजता पाऊस चाललेला आहे, गारपिटीने 5:30 वाजता बंद झालेला आहे। माझा खर्च 2 लाख झालेला आहे। सरकारने काय तर मदत करावी। सरकार इथले शेतकरी कृषी केंद्र फोन उचलत नाही, लवकर पंचनामा करायला कोणी नाही, आम्ही गरीबकडे कोण बघिना, एवढे सरकारकडे काय तर मदत व्हावी म्हणून मागणी मागतोय। एकूण किती क्षेत्र आहे आपलं आणि किती टोमॅटोचं नुकसान झालंय? आपलं टोटल आहे शेत 2 एकर, आपलं 1 एकर टोमॅटो नुकसान झालेलं आहे। सरकारने काय तर गोरगरिबाकडे मदत करावी एवढीच आपली नम्र विनंती। पाहू शकता कशा पद्धतीने जे आहे ते निसर्गाच्या कोपाचं शेतकऱ्यांना जे आहे नुकसानीचा सामना करायला पाहत होते। काही दिवसापूर्वी इथं सीना नदीला महापूर आला होता, की शेती जी आहे ती पुरात अडकलेली होती आणि त्यातून शेतकरी सावरला नाही। आता अवकाळी पावसामुळे जे आहे ते शेतकरी कुठेतरी मेटाकुटीला आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र।